पहिलं चेन्नई, मग दिल्ली आणि त्याच्यानंतर अहमदाबाद असा प्रवास करून मी माझ्या लाडक्या पुण्यामध्ये आलेलो आहे। माझ्या मागं जे आहे दूरवर दिसतंय ते आहे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं इंटरनॅशनल स्टेडियम आणि याच मैदानावरती भारताचा चौथा सामना होणार आहे बांगलादेश विरुद्ध। मला माहिती आहे तुमच्या मनात ही शंका नक्की येणार की अरे त्याच्यात काय आहे, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानला आपण हरवलं आहे, अफगाणिस्तानला आपण दणदणीत हरवलेलं आहे, मग बांगलादेश काय आहे? अगदी तसंच आहे। बांगलादेशचा संघ कागदावरती भारतीय संघापेक्षा अर्थातच कमजोर आहे। भारतीय संघ आत्ता ज्या लयीत आहे त्याचा विचार करता बांगलादेशला हरवणं हे अजिबात अवघड नाही आहे, हे मलाही मान्य आहे। अहो पण हा संघ असा आहे, अवघड जागचं दुखणं आहे। 2007 साली एकदा त्यांनी आपल्याला हरवलं, तेव्हापासून त्यांना वाटतं भारताला आपण कधी हरवू शकतो। त्या जिद्दीने त्या कॉन्फिडन्सली ते उतरतात। अजून एक फरक आहे, जो फरक मी परवा तुम्हाला सांगितला होता की पाकिस्तानची माध्यमं, पाकिस्तानचे माजी खेळाडू त्यांच्या संघाला फोडून काढतात, टीकेचा भडीमार करतात। एक्झॅक्टली उलट आहे। अहो स्वातंत्र्य मिळवायच्या अगोदर याला पूर्व पाकिस्तान म्हणायचे, परंतु यांचा अप्रोच असा आहे कितीही त्यांचा संघ चांगला खेळला, कितीही त्यांचा संघ वाईट खेळला तरी त्यांची माध्यमं, त्यांचे माजी खेळाडू त्यांच्या संघाची पाठराखणच करतात। त्यांचे पत्रकार त्यांच्या संघाची, त्यांच्या खेळाडूंची स्तुतीच करतात, हे मी बघितलेलं आहे। त्यामुळे इथे पुण्यात येताना ते असे आलेत की अरे भारताला आम्ही हरवू शकतो। मला माहिती आहे हे एवढं सोपं नाही आहे, जेवढं सोपं नाही आहे मला 1 लाख सबस्क्रायबरचा टप्पा गाठणं। हा मुद्दा मी परत परत आणतोय, त्याचं कारण माझी मनोमन इच्छा आहे वर्ल्ड कप संपेपर्यंत माझे 1 लाख यूट्यूबचे सबस्क्रायबर हवेत। होय, चांगलाच वेग पकडलेला आहे तुमच्या सहकार्यानं, कारण आता 70,000 सबस्क्रायबरचा आकडा जो आहे तो पार केलेला आहे। तुमचा दणदणीत प्रतिसाद पाकिस्तानच्या दोन्ही पोस्टला मिळालेला आहे। अगदी लाख लोकांनी ती पोस्ट बघितलेली आहे। उत्तम तुम्ही कॉमेंट्सही केलेले आहेत। त्यामुळे परत आठवण करतो, राग मानू नका, की माझं यूट्यूब चॅनल, माझं फेसबुक पेज, माझं इंस्टाग्राम चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मी परत एकदा बांगलादेशकडे येतो। हा संघ असा आहे की जो फक्त भारताविरुद्ध जास्त जिद्दीने खेळताना दिसतो, इतर संघांविरुद्ध ते थोडेसे अप अँड डाऊन असतात। त्यामुळे भारतीय संघ गाफील राहणार नाही, गॅरंटीडली सांगतो, कारण नुकत्याच झालेल्या एशिया कपमध्ये आपण थोडेसे गाफील राहिलो। लगेच त्यांनी पराभवाचा झटका दिला आणि नंतर छाती बाहेर काढून ते असे चालत होते की अरे फायनलला नाही पोचलो, एशिया कपमध्ये हारलो। पण भारतीय संघ ज्यांनी एशिया कप जिंकला त्यांना मात्र आम्ही हरवलेलं होतं आणि हे सत्य नाकारून चालणार नाही। रोहित शर्माची टीम हे पुरेपूर जाणते की या संघाला तुम्ही संधीच न देणारा खेळ केला पाहिजे। बॅटिंग येऊ देत, बॉलिंग येऊ देत, या आउटफील्डवर, या मैदानावरती तेवढा फरक पडणार नाही आहे। अर्थात सगळीकडे भारतात सध्या दवाचा इफेक्ट होतोय, त्यामुळे बॅटिंग सेकंडला थोडा फायदा होतोय। हा सामना, या 5 सामने या मागच्या मैदानावरती होणार आहे, त्याच्यातला हा पहिला सामना आहे। विकेट हे या सीझनमधलं ताजं विकेट आहे, त्याचा थोडासा फायदा फास्ट बॉलर्सना होईल। गेला 2 दिवस मी ऐकलं, आज मी इथं बघतोय पुण्यामध्ये तर कडक ऊन नाही आहे, थोडंसं आकाशामध्ये ढग आहेत आणि त्यामुळे तेवढा उकाडा जाणवत नाही, तेवढं ऊन जाणवत नाही आहे। सामन्याच्या आदल्या दिवशी हे रूप बदलू शकतं। विकेटचा जो अहवाल आहे तो मी तुम्हाला प्रिव्ह्यूमध्ये देणार आहे, परंतु मी आत्ता हे थांबवताना एवढंच सांगेन की बांगलादेश संघ हा अवघड जागचं दुखणं आहे, त्यांना जागेवरच ठेवायला पाहिजे। वीरेंद्र सेहवाग म्हणतो त्याप्रमाणे त्यांना नाक बाहेर काढायची संधी नाही दिली पाहिजे, सतत त्यांना मागं ढकलत राहिलं पाहिजे। जसं भारतीय संघाने अहमदाबादच्या मॅचमध्ये पाकिस्तानला जागेवर ठेवलं तसंच बांगलादेश संघाला जागेवर ठेवायला लागेल आणि त्या दृष्टीनेच प्रयत्न रोहित शर्मा आणि त्याचे सहकारी करतील। सामन्याच्या 2 दिवस अगोदर भारतीय संघ आत्ता मागे जोरदार सराव करतोय आणि त्यामुळे सामन्याच्या आदल्या दिवशी कदाचित सराव कमी करतील आणि फ्रेश शरीरानिशी ते मैदानात उतरतील बांगलादेशला हरवायला। तुमचा अंदाज काय आहे? बांगलादेश संघ आपल्याविरुद्ध का चांगला खेळतो, निदान जिद्दीने का खेळतो? तुमचा अंदाज काय मला जरूर कळवा। त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं इंस्टाग्राम चॅनल, माझं यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्याला 1 लाखाचा टप्पा गाठायचा आहे, तुमच्या मदतीची गरज आहे, तुमच्या पाठिंब्याची गरज आहे। बाय बाय।